माझा प्रवास म्हणजे मी काहीच ठरवून केलं नाही आयुष्यात. म्हणजे मला काय व्हायचं होतं ते कधीच शक्य झालं नाही. मी क्रिकेट हे माझं वेळ होतं आणि क्रिकेट मोठं खेळीन असं आमच्या कोचला वाटत होतं. नाटकात कधी येईन, नाटक हे ॲक्सिडेंट होतं खरं. कधीच विचार केला नव्हता नाटकाचा. त्या एका रोलसाठी सचिन खेडेकरला विचारलं, त्याची डेट नव्हती म्हणून मला फोन आलेला आणि मला माहिती नाही दुसऱ्या दिवशी शूटिंग होतं. बरं त्या सचिन खेडेकर बरोबर होतो आणि सचिन खेडेकर रात्रीपर्यंत प्रयत्न करत होता की माझ्या काहीतरी डेट ॲडजस्ट होती आणि महेश घरी गेलं तर त्याला कळेल की त्याला बोलवलंय म्हणून. म्हणजे असं एखाद्या इतकी ती मारामारी होती. आणि मला लवकर कळलं की मला इथे स्ट्रगल, म्हणजे माझं काही कोणी नव्हतं इंडस्ट्रीत आणि सिनेमात तर काही स्कोपच नाही. हिंदी सिनेमात, मराठी सिनेमात पण त्यावेळेला अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. मी लवकर निर्णय घेतला की मी त्यावेळेला एक सिरियल करत होतो, 100 मध्ये काम करायचो आणि एक क्षितिज नावाची सिरियल, BP सिंग डिरेक्टर होते. तर त्यांना मी नंतर असिस्ट करायला लागलो. नंतर मला वाटायला लागलं की नाही रे, आपण डिरेक्शनमध्ये अभिनयाकडून जरा वळूया. मला माहिती होतं तिथे काही फार स्कोप नाही. झालं असं काय होऊन पाहिजे पूर्णच. पण मी लवकर डिसिजन घेतला आणि मी बाहेर पडलो तिथून. आणि मग मी अभिरामनीच लिहिलेला पिक्चर आई नावाचा सिनेमा केला नाही. म्हणजे आता माझा तो शिक्षणाच्या जवळ झाला, तामिळ तेलुगूमध्ये, बंगालीत. ते एकदा बघायचा प्रयत्न केला आणि मला लक्षात आलं की नको. ते त्यांच्या पद्धतीने चेंजेस करतात जे मला त्रास देतात. कारण आपण एखादा सब्जेक्ट केलो असतो, आपलाच सगळ्यात चांगला असं नाही आहे, पण मला वाटतं आपण आपल्या सब्जेक्टचे थोडेसे लॉयल असतो. मग त्याची कोणी छेडछाड, म्हणजे नटसम्राट गुजरातीत केला, तुम्हाला लोकांनी इतक्या शिवाय घातल्या की तू का दिलास गुजरातीत करायला. तर ते त्या म्हणून बघायचंच नाही. त्यापेक्षा मी नटसम्राट पण नाही बघितलं गुजरातीत, तमिळ तेलुगूमध्ये झालं तिकडे पण नाही बघितलं. सिनेमा केला निदान नावाचा, फार कमर्शियल नव्हता तो, आणि त्यात संजय दत्तने एक स्पेशल अपीअरन्स केलं आणि तिथे ते मग मला वास्तवची गोष्ट होतीच डोक्यात आणि ती त्याला ऐकवायची होती. ऐकवली आणि तयार झाला तो. आणि इनफॅक्ट आता आम्ही कदाचित सप्टेंबरमध्ये परत वास्तव 2 सुरू करू. बेकार होतात किंवा एखादा डिरेक्टर त्याचं मानधन 10 पटीने वाढतं. इंडस्ट्री तशी रुथलेस आहे. म्हणजे सिनेमाची इंडस्ट्रीकडे ही कोणाची नाही इथे. ते फक्त बॉक्स ऑफिस बघतात. बॉक्स ऑफिस चांगलं असेल तुम्हाला काम आहेत. पण म्हणजे मी पण खूप पिक्चर केले, त्यातले खूप चालले, काही चालले नाहीत. पण त्या शुक्रवारचा त्रास मला होतो. पण मी समहाव मला माझे पाहिजे ते सब्जेक्ट करतोच. आपण काय केलं ना, आपला सगळ्यात मोठा हँडिकॅप काय आहे, आपण एका राज्यात राहतो जिथे हिंदी सगळे बोलतात. आपण जर का तेलुगू आणि तमिळ सारखा आपला मास ठेवला असता ना, मराठी सिनेमा पण तेवढाच मोठा झाला असता. आणि काही नाही, हिंदी सिनेमे पण तेवढेच पडतात हो. आज माझं फक्त म्हणणं ते आहे की मराठी सिनेमा मराठी माणसाने आणला, मराठी सिनेमा मोठा मराठी माणसाने केला. खऱ्या अर्थानं मराठी सिनेमा मराठी पण नाही म्हणत मी. म्हणजे अजूनही इतक्या वर्षानंतर कुठलेही मोठे हिंदीतले डिरेक्टर आहेत, व्ही शांताराम सरांनी जेवढे सिनेमे केले ना, तर त्यांची लायकी पण नाही करणे. अजूनही हिंदीवाले करत नाही. आणि त्यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत करायचे सिनेमे. तर मराठी सिनेमांची हिस्ट्री चांगली आहे. प्रॉब्लेम आहे की आपल्याला ना मार्केट महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे. आणि ते आज जसं कन्नडाने केलं, तुम्ही असा एक पिक्चर बनवा जो तुमचा सगळीकडे चालेल, ऑल ओव्हर इंडिया चालेल. तो एक पिक्चर येणं फक्त बाकी आहे. कारण आपल्याकडे सब्जेक्टची कमी नाही, आपल्याकडे टॅलेंटची कमी नाही, आपल्याकडे रायटरची कमी नाही. एक कुठला तरी पिक्चर ना, हा काय म्हणतात त्याला, पॅन इंडिया असा त्यांचा शब्द आहे. पॅन इंडिया चालला पाहिजे. जसा घंटारा चालला, जसा KGF चालला, जसा कुठला तो बाहुबली चालला. कारण मी तेच सांगतो की मला कंटेंट वाईज या देशात मराठी आणि मल्याळम हे अजूनही काही प्रयोग करतात आणि चांगले सिनेमे करतात. फक्त त्यांना थोडंसं
आर्थिक पाठबळ मिळालं तर वी कॅन रिअली. आणि आपण ही ताकद ठेवायला पाहिजे की नट तर आपले नक्कीच चांगले आहेत की एक तर प्रत्येक नटाला इथे थिएटरची बॅकग्राऊंड आहे, तर त्याला काहीच प्रॉब्लेम येऊ नये खरा हिंदी सिनेमा. त्यामुळे एक सिनेमा जर का पॅन इंडिया चालला ना तर विल बी ऑन द राईट ट्रॅक. सर तुम्हाला मराठी आपलं सुदैव का दुर्दैव की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. तसं महाराष्ट्रात एक कोणतरी होम सिनेमा हिंदी सिनेमा आपण बडबडतोय 2 वर्षांचा कदाचित आपण काहीच बोलणार नाही, कारण AI कम्प्लीट टेक ओव्हर करणार आहे. प्रत्येकाला वाटतं ना आपण 5 कोटी खर्च करून सैराट बनवावा. तर कसं करणार ते बरं, ते असे 5 कोटी टाकणारे मी प्रोड्युसर सांगतो ज्यांना 1 रुपया परत मिळालेला नाहीये. 100. तर ते त्याला काय नाहीये. पण आता फार मी तेच म्हटलं तर फार काळ राहणार नाहीये. जेव्हा AI टेक ओव्हर करेल ना तेव्हा तुमचे कुठला हिरो आणि कुठली हिरोईन तुम्हाला कुठल्या पाहिजे त्या भाषेत चित्रपट करा. तुम्हाला हिंदीतही तेवढाच खर्च लागणार आहे, तुम्हाला मराठीतही तेवढाच खर्च लागणार आहे. आणि ही जी लाट येणार आहे ना ती अख्खी इंडस्ट्री उद्ध्वस्त करणार. आणि ते नाही त्यावेळेला नाटक राहील फक्त. एका वेळेला 1 लाख लोक सिनेमा बनवत असतील म्हणजे दिवसाला लाख सिनेमे येतील, तेव्हा काय करा तुम्ही. कारण कोण कुठेतरी बसून आपल्या कॉम्प्युटरवर सिनेमा बनवत असेल, चांगला वाईट आलं येतं पण बनवत असेल. द इंडस्ट्री विल बी फ्लडेड. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना फुकटच सिनेमे दाखवायला लागतील. ते काय व्ह्युअरशिपवर काय पैसे मिळतील. आय डोंट नो हाऊ इट इज गोइंग टू हॅपन. म्हणजे आज मी म्हणजे म्युझिक इंडस्ट्री म्हणा सगळ्यांचीच बूम झालेली आहे. गाण्यासाठी आता मला काही गरज नाही, मी पाहिजे ते गाणं जे टॅलेंट आहे. म्हणजे आता तुम्हाला गाणं करायचं लिरिसिस्टकडे जायला लागेल, तुम्हाला रायटरकडे कदाचित एक आयडिया घ्यायला जायला लागेल. स्वतःचं नुकसान करणार आहे, नाटकाचं नाही करणार आहे. हे सिनेमाचं नुकसान करणार आहे. कारण तुम्ही 1 लाख पिक्चर रोजचे दाखवणारच कुठे आणि कोण किती बघणार? बघणारच नाहीत. AI इज गुड. मी तेच म्हटलं ना की AIचे फायदे जसे तर AI फॉर द फिल्म इंडस्ट्री इज द बिगेस्ट थ्रेट. त्याचं काही कारण देता येत नाही. टॅलेंट वाईज आपण आहोत तेच म्हटलं ना की नाना पाटेकर आहे की तसा हिंदीत आपला दबदबा आहे त्याचा. तसं आय डोंट नो. म्हणजे मे बी आहेत ते जे झालेत ते कुठेतरी त्यांचं कोणतरी इंडस्ट्रीत असलेलेच झालेत की नवीन येऊन झाले. तसा हिंदीमधला एक शाहरुख खानच आहे.